अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी। सर्वांना माहीत असेल की आज राज्यामध्ये खरीप पीक विमा 2025 संदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली आणि या आढावा बैठकमध्ये खूप साऱ्या जिल्ह्यांचे निवेदन पत्रक मागवण्यात आलेले होते। जिल्ह्याची नावे मी तुम्हाला सांगतोच, पहिले ऐकून घ्या। तर खूप साऱ्या जिल्ह्याचे निवेदन पत्र मागवण्यात आलेले होते, ज्यामध्ये बरेचसे जिल्हे आता हे खरीप हंगाम 2025च्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 17,500 कोटी रुपयाचा निधी हा दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आज राज्यामध्ये ही आढावा बैठक पार पडली आणि या आढावा बैठकमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे की आता या जिल्ह्यांमध्ये हा दुसरा टप्पा आहे जो 17,500 कोटी रुपयाचा आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास मित्रांनो 91 लाख शेतकरी पात्र असणार आहेत। तर यांच्या खात्यामध्ये आता हा पीक विमा जमा होणार आहे। तर सर्व जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आहे मित्रांनो की कोणते जिल्ह्याचे निवेदन मागण्यात आलेले होते, कोणते जिल्हे त्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे, कोणत्या जिल्ह्याला किती निधी आहे, कोणत्या पिकासाठी निधी आहे, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे। आढावा बैठकमध्ये झालेल्या सर्व चर्चा, सर्व निर्णय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर पाहण्यात आलं तर यामध्ये बरेचसे जिल्हे होते की जे निवेदनासाठी पाठवण्यात आलेले होते, ज्यामध्ये यवतमाळ असेल, बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, धाराशिव, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, बीड, लातूर, वर्धा, धाराशिव, सोलापूर, परभणी, यवतमाळ यासारखे जिल्हे, जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले मित्रांनो, हे जिल्हे निवेदनासाठी पाठवण्यात आलेले होते। पहिले इन्स्टॉलमेंट जेव्हा जाहीर झाली, जवळपास 19 कोटी रुपयाचा निधी पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये जाहीर करण्यात आलेला होता। सांगितलेल्या जिल्ह्यामधील बहुतांश जिल्ह्यांच्या महसूल मंडळामध्ये ही रक्कम जमा झालेली होती पहिल्या, परंतु ही आढावा बैठक यासाठी घेतलेली होती की सांगितलेले जे जिल्हे आहेत मी या जिल्ह्यामध्ये खूप सारे महसूल मंडळ असे होते की जे यामध्ये अपात्र म्हणजे वगळण्यात आलेले होते। तर या संदर्भातच बैठका घेण्यात आलेल्या होत्या की नुकसान झालेलं होतं, मात्र महसूल मंडळ वगळण्यात आलेलं होतं, म्हणून निवेदन मागण्यात आलेले होते आणि यामध्ये बरेचसे जिल्ह्यांचा समावेश आता पुढील इन्स्टॉलमेंटसाठी करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगतो की 17,500 कोटी रुपयाचा निधी आता दुसऱ्या इन्स्टॉलमेंटसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे। यामध्ये जर सर्वात जास्त फायदा कोणत्या जिल्ह्याचा झाला असेल तर तो धाराशिव जिल्ह्याचा झालेला आहे, ज्यामध्ये 95% शेतकरी या आढावा बैठकमध्ये पात्र करण्यात आलेले आहेत। तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या जिल्ह्यातील 95% शेतकरी सोयाबीन पिकासाठी सध्या तरी पात्र करण्यात आलेले आहेत। जवळपास 4.44 लाख शेतकरी यासाठी सोयाबीन पिकासाठी, फक्त सोयाबीन पिकासाठी सांगतो तुम्हाला, 4.84 लाख शेतकरी यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यातील तुम्हाला जर पाहिजे पडलं तर 360 कोटी रुपयाचा निधी हा एकट्या धाराशिव जिल्ह्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या आढावा बैठकमध्ये सर्वात जास्त लाभ कोणत्या जिल्ह्याला झाला असेल तर तो धाराशिव जिल्ह्याला झालेला आहे। खालोखाल जर पाहण्यात आलं तर वर्धा जिल्ह्याला 12 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। त्या अगोदर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा निधी जाहीर झालेला होता आणि दुसऱ्या टप्प्यामध्येही चांगला निधी जाहीर होत आहे। तर या ठिकाणी जर पाहण्यात आलं तर संपूर्ण आढावा बैठकमध्ये जर कोणत्या जिल्ह्यांचा जास्त फायदा झाला असेल तर तो आहे वर्धा आणि धाराशिव। या खालोखाल जर पाहण्यात आलं तर सोलापूर, लातूर, बीड, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते की या जिल्ह्यांचा पीक विमा कधी मिळणार आहे, किंवा या जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळ वगळण्यात आलेले होते। तर यामध्ये अजूनही शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही आहे। तर सोलापूर, लातूर, बीड, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तरी थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण की या जिल्ह्यांचा समावेश अद्यापही आढावा बैठकमध्ये करण्यात आलेला नव्हता। तुम्हाला जर सांगण्यात आलं तर पात्र जिल्हे फक्त धाराशिव आणि वर्धाच आहेत या संपूर्ण बैठकीमध्ये, परंतु जे जिल्हे तुम्हाला अगोदर सांगितलेले होते, ज्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, लातूर असेल, बुलढाणा असेल, बीड असेल, अकोला असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल आणि नागपूरसारखे जिल्हे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना वाटलं होतं की या आढावा बैठकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यांचे प्रश्न विचारण्यात येणार आहे, मात्र तसं काही झालं नाही। या आढावा बैठकमध्ये या जिल्ह्यांची चर्चासुद्धा झाली नाही। या आढावा बैठकमध्ये फक्त धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे। जवळपास 360 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे। जवळपास जर पाहण्यात आलं तर 17,500 कोटी रुपयाचा टोटल निधी दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जाहीर करण्यात येणार आहे, ज्याचे निकष आता लवकरात लवकर राज्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहेत। तुम्हाला सांगण्यात आलं यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तूर आणि डाळी हे जे पिकं आहेत त्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे की याच पिकांना आता सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे पीक विम्यासाठी। अद्याप कापूस आणि तूर या पिकाचा उल्लेख या पीक विम्यासाठी करण्यात आलेला नाही आहे।
आढावा बैठकमध्ये सांगण्यात आलं की कापूस आणि तूर या पिकाला 1-2 आठवड्यामध्ये एक नवीन बैठक घेऊन त्यावरती निर्णय करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. हेक्टरी जर पाहण्यात आलं तर 17,500च्या वरच तुम्हाला रक्कम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि तुमचं कॅल्क्युलेशन झिरो दाखवत असेल तर ते लवकरात लवकर चेंज होऊन आता त्या ठिकाणी तुमची रक्कम दिसायला सुरुवात होणार आहे. तुमचं कॅल्क्युलेशन झिरो आहे याचा अर्थ असा नाही आहे मित्रांनो तुमचं महसूल मंडळ बघण्यात आलेलं आहे. तुमच्या जिल्ह्याची निवेदनं अजूनही कन्फर्म झालेले नाहीत आहेत. अजूनही राज्य सरकारनं या बैठकीमध्ये मुख्यमंत्री हजर होते, कृषी मंत्री हजर होते, पीक विमा कंपनीचे मोठमोठे अधिकारी हजर होते. अजूनही मान्यता तुमच्या जिल्ह्याला देण्यात आलेली नाही आहे. जेव्हापर्यंत या बैठकमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे तुमच्या जिल्ह्यांची तर तुमचं कॅल्क्युलेशन झिरोवरून त्या ठिकाणी रक्कम दाखवण्यात येत आहे. तर या अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना लाभ झाला आणि या दुसऱ्या टप्प्यामध्येही बऱ्याचशा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. आता आढावा बैठकमध्ये आता पुढे काय होणार आहे हे पाहण्यासारखं राहणार आहे. पुन्हा एक बैठक राज्यामध्ये होणार आहे ज्यामध्ये खालोखालचे जिल्हे राहिलेले आहेत की त्या जिल्ह्यांना आता पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.